वरती अजित पवार यांचा गट लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे। त्या जागा महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या आहेत आणि सध्या तिथले विद्यमान खासदार कोण आहेत? बारामतीची जागा पवारांचं होम ग्राउंड, सुप्रिया सुळे खासदार, साताऱ्याचे खासदार आहेत श्रीनिवास पाटील, शिरूरची जागा सुद्धा अजित पवारांचा गट लढवेल, विद्यमान खासदार अमोल कोल्हे। त्या तिघांना सुद्धा अजित पवारांनी आव्हान दिलेलं आहे आणि रायगडची जागा ही अर्थातच चौथी जागा जिथे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत आणि ते अर्थातच अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे ती जागा अजित पवार गटाच्या हक्काची जागा मानली जाते। अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार महाराष्ट्रात लोकसभेसाठी हे जवळपास स्पष्ट होतंय। याचा अर्थ काय? अजित पवारांनी थेट ठणकावून सांगणं की या 4 जागा विद्यमान लोकसभेच्या आम्ही लढणार म्हणजे लढणारच। मुळात असं आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे तेवढे सक्षम उमेदवार नाही आहेत किंवा भारतीय जनता पक्ष तेवढा त्या ठिकाणी मजबूत नाही आहे, तिथे राष्ट्रवादीच्या 2 गटांना आपसात लढवण्याचा किंवा शिवसेनेच्या 2 गटांना आपसात लढवण्याचा भाजपचा जो प्लान आहे त्या प्लाननुसार अजित पवारांनी घोषणा केली की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत त्या जागा आपण लढवू आणि इतर ठिकाणी देखील आपण या इतर जागांची देखील मागणी करू। आता या 4 जागांबाबत आपण क्रमवार जर बोलायचं झालं तर बारामतीची जागा अजित पवारांच्या बहीण सुप्रिया सुळे लढवतात। आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार स्वतःच्या कुटुंबातील कोणता उमेदवार देतात का, पार्थ पवार यांना उमेदवारी देतात का किंवा पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, किंवा कुटुंबातली कटुता टाळण्यासाठी कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार म्हणून अजित पवार रुपाली चाकणकर यांच्या नावाचा देखील विचार करू शकतात। अर्थात या दोन्ही म्हणजे अजित पवारांचं कुटुंब असेल किंवा शरद पवारांचं कुटुंब असेल, हे कौटुंबिक संबंध आपले वेगळे आहेत आणि राजकारण वेगळे आहे हे जरी सांगत असलं तरी थेट पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीमध्ये होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दुसरा मतदारसंघ आहे सातारा। बारामतीप्रमाणेच सातारा लोकसभा मतदारसंघ देखील एकसंध राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र आता पक्षात फूट पडल्यानंतर जे विद्यमान खासदार आहेत श्रीनिवास पाटील यांच्या विरोधामध्ये नितीन लक्ष्मणराव पाटील यांच्या उमेदवारीचा विचार अजित पवारांकडून होऊ शकतो। हे नितीन पाटील वाई खंडाळ्याचे जे आमदार आहेत मकरंद पाटील यांचे बंधू आहेत आणि राष्ट्रवादीचे जे माजी खासदार राहिलेले आहेत लक्ष्मण पाटील यांचे ते चिरंजीव आहेत आणि या आधारावरती त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते। शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे पुणे जिल्ह्यातला, त्या ठिकाणी अमोल कोल्हे खासदार आहेत आणि ते आहेत शरद पवार गटाकडे। त्या ठिकाणी अजित पवार गटाकडे तेवढा तुल्यबळ असा उमेदवार नाहीये, त्यामुळं शिंदे गटात असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या पक्षामध्ये म्हणजे अजित पवार गटामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा विचार अजित पवार यांच्याकडून होऊ शकतो, कारण त्या ठिकाणी तेवढा तुल्यबळ उमेदवार त्यांच्याकडे नाही। दिलीप वळसे पाटील हे स्वतः लोकसभा निवडणूक लढवायला तयार होतील असं काही शक्यता नाही, किंवा त्यांची मुलगी जी आहे पूर्वा हिला लोकसभेच्या रिंगणात ते उतरवतील अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये याची शक्यता कमी आहे। त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांनाच अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते। त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड, ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे हे स्वतः खासदार आहेत आणि त्या ठिकाणी अजित पवारांच्याकडून सुनील तटकरे हे उमेदवार असणार हे निश्चित आहे, किंवा त्यांच्या घरातील कोण उमेदवार असू शकतो। अशा वेळी शरद पवार गटाकडून ती जागा उद्धव ठाकरे गटाला सोडली जाऊ शकते, ज्या ठिकाणी अनंत गीते जे शिवसेनेचे माजी खासदार आहेत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडून सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवू शकतात। तर लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि उमेदवारीचा हा जो काही सगळा प्लान आहे तो या आघाडीला म्हणजे महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या महायुतीला आपसात बसून सोडवायचा आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षाला ती जागा सोडण्याचा देखील हे पक्ष नक्कीच विचार करणार आहेत। आणि एनडीए सोबत आपण काम करणार हेही त्यांनी स्पष्ट केलं। एक छोटासा प्रश्न मंदार, अजित पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीचा उल्लेख करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे ज्या आत्ताच्या विद्यमान काही जागा आहेत खासदारकीच्या त्यातल्या सुद्धा आपण लढवू शकतो असं म्हटलेलं आहे। त्याच्यावरती त्यांनी कुठला फिक्स अंदाज व्यक्त नाही केलाय, पण जर महाराष्ट्राचा विचार केला गेला विशेष करून पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पट्ट्यांमधला, तर अशा कोणत्या जागा आहेत ज्याच्यावरती क्लेम सांगू शकतं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस?
पश्चिम महाराष्ट्रातील खास करून कोल्हापूर लोकसभा, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जी हातकणंगलेची लोकसभेची जागा आहे, या दोन्ही ठिकाणचे जे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्या ठिकाणी असलेले धैर्यशील पाटील हातकणंगलेचे खासदार आणि कोल्हापूरचे जे आहेत संजय मंडलिक हे शिंदे गटाकडे आहेत. अर्थात त्या ठिकाणी हे दोन्ही विद्यमान खासदार असल्यामुळे शिंदेंना त्यांना उमेदवारी देणं भाग आहे. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर परभणीची जी लोकसभेची जागा आहे किंवा बुलढाण्याची जी लोकसभेची जागा आहे, तर त्या ठिकाणी जागा वाटप हे महायुतीमध्ये सोपं नसेल. कारण हे लोकसभा मतदारसंघ परंपरागत दृष्ट्या शिवसेना एकसंध आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना या मतदारसंघांमध्ये होत आलाय. त्यामुळं त्या ठिकाणी जी काही राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोबत गेलेली आहे, परभणीतले असतील किंवा बुलढाण्यातले असतील किंवा इतर अशाच मतदारसंघामधले, त्या ठिकाणी अजित पवार दावा करणार त्यांच्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी. आणि त्या ठिकाणी जे विद्यमान खासदार बऱ्यापैकी आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्या ठिकाणी मार्ग काढणं हे मोठं जिकिरीचं असणार आहे. अर्थात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असेल. अर्थात बरोबर आहे की 2024चं जागा वाटप हे कोणत्याच पक्षासाठी सोपं नसणार आहे. त्यामुळे कोणत्या जागा पदरात पाडून घ्यायच्या, जागा मिळाली तर उमेदवार कोणता